नाही, आज मी अभिनंदन खऱ्या अर्थानं करेल की नांदगाव चांदूर रेल्वे कृषी उत्पन्न बाजार समिती, धामणगाव रेल्वे कृषी उत्पन्न बाजार समिती आणि खरेदी विक्री संघ या तालुक्यातील संस्था, खरेदी विक्री असेल किंवा कृषी उत्पन्न बाजार समिती असेल, यांनी जो काही महाराष्ट्रावर संकट ओढवलं दुष्काळाचं म्हणा किंवा अतिवृष्टीचं, त्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधी त्यांनी आपला निधी स्वखुशीनं जे आपल्या परीनं कोणी 1.5 लाख केला, कोणी 1 लाख, कोणी अशा पद्धतीनं आज वीरेंद्रभाऊ जगताप माजी आमदार धामणगाव रेल्वे मतदारसंघ यांच्या नेतृत्वात ह्या सगळ्या संस्था आहेत आणि त्या संस्थांनी त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी, सभापती असेल, उपसभापती असेल, खरेदी विक्रीचे अध्यक्ष असतील, या सर्वांनी मुख्यमंत्री सहायता निधीत आपली निधी जमा केली. विशेषतः मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भ या तीनही मागासलेल्या प्रदेशांवर शेतकऱ्यांनी ते पुराचं, नैसर्गिक आपत्तीचं, सततच्या पावसाचं संकट ओढवलं. त्या संकटामध्ये शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहण्याचं आपल्याही संस्थांचं कर्तव्य आहे. म्हणून धामणगाव रेल्वे बाजार समिती, धामणगाव रेल्वे खरेदी विक्री, चांदूर रेल्वे बाजार समिती आणि चांदूर रेल्वे खरेदी विक्री संघ या चारही संस्थांनी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी 1-1 लाख आणि 50-50 हजाराचे चेक आदरणीय जिल्हाधिकाऱ्यांना सुपूर्द केले आहे. आणि जिल्हाधिकाऱ्यांनी आमचं अभिनंदनही केलं की सगळ्यात पहिल्या संस्था तुमच्या आहेत की तुम्ही असा पुढाकार घेतला आणि मुख्यमंत्री सहायता निधीसाठी निधी उपलब्ध करून दिला.